हॅलो नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते. तर आता खूप दिवस झाले माझे व्हिडिओ काही वेळेवरती येत नाहीत. एक अर्ध्या दिवशी येतात, आठवड्यातनं एक अर्धाच व्हिडिओ होतं. पण आता कसं झालं होतं, जरा आपलं हे गेनमाळेचा कार्यक्रम झाल्यापासून रोजचं काही ना काही चालू होतं. त्याच्यातनं नंतर दुकानाचं ओपनिंग झालं आणि दुकान चालू केलं. तसं आता माझं पूर्ण सगळं शेड्यूल बदललेलं आहे. सकाळी हे आहे तोपर्यंतच मला सगळी कामं आवरून घ्यावी लागतात आणि त्यानंतर मग मला दुकानावरती बसावं लागतं. त्याच्यासाठी असं झालेलं आहे. आणखीन हळूहळू सवय होईपर्यंत थोडासा ताण होणारच आहे. कुठलीही गोष्ट म्हणजे आपल्याला कुठलाही बिझनेस असो किंवा काही असो, आपल्याला त्याच्यात पूर्ण हे करायचं असेल, झोकून द्यायचं असेल तर त्याच्या ह्याच्यानुसारच आपल्याला हे करावं लागतं, ॲडजस्ट करावी लागते. तर हळूहळू होऊन जाईल सवय आणि सगळ्या कामाची. आणि सगळं काम जे आहे ते आपलं शेड्यूल व्यवस्थित बसलं की आपले व्हिडिओसुद्धा वेळेवरती आणि व्यवस्थित पहिल्यासारखे येतील. तर इकडे छान अशी माझी सुंदर देवपूजा झालेली आहे. आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटल्यानंतर आपल्या स्वामींचा वार. तर छान माझी मस्त पूजा वगैरे झालेली आहे. आणि आज फक्त आणि फक्त गुलाबाची फुलं पूजेला मिळालेली आहेत. बाकीची पिवळी फुलं कुठलीही मिळालेली नाहीत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला मी सगळ्या आपल्या घरातल्या पूजा वगैरे हे शेअर केलेल्या आहेत. आपली नित्य देवपूजा आहे. आज उंबऱ्याला लेपन केलेलं आहे. आज गुरुवार आहे म्हटलं चला उंबऱ्याला लेपन वगैरे करूया. आणि आता इथून पुढे मी हळूहळू व्हिडिओ व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न करेन. खरंच खूप साऱ्या माझ्या ताई आहेत, दादा आहेत, सगळे माझे व्हिडिओ पाहतात नेहमी नित्यनेमाने. आणि काय होतं, असं आपण अधूनमधून व्हिडिओ टाकलं की त्यांनासुद्धा हे होतं. तर आता येतील आपले हळूहळू व्हिडिओ. थोडंसं दुकानाचं हे सगळं आपल्याला जजमेंट बसायला किंवा आपलं जे रुटीन आहे ते रुटीन बसायला थोडासा वेळ लागेल आणि त्यानंतर आपले रेग्युलर व्हिडिओ येतील. तर असं होतं, घरामध्ये माणसं कमी असली आणि काम जास्त असलं की असं होतं. आणि पाऊससुद्धा खूप चालू होता. जवळपास 4 ते 5 दिवस अजिबात पाऊस उघडलेला नव्हता. आमच्याकडं तर खूप रात्रभर आणि दिवसभर पाऊस चालू होता. त्याच्यामुळे पावसामुळे सुद्धा बघा बऱ्याचशा गोष्टी प्रत्येकांच्याच विस्कळीत झाल्या. पण खरंच पावसाने इतकी छान आणि खूप वर्षांनी असं झालेलं आहे की पावसाने जून महिन्यात इतकी दमदार सुरुवात केली. आणि सुरुवात एवढी चांगली असेल तर खरंच पावसाळासुद्धा चांगलाच असेल. कारण पाऊस पडणं हे तितकंच गरजेचं आहे. जसं सगळ्या गोष्टी लागतात तसा पाऊससुद्धा लागतो आपल्याला. आणि ह्यावेळेस खूप छान पावसाने सुरुवातसुद्धा केलेली आहे. आणि अशीच खरं पावसाने चांगली सुरुवात करो आणि सगळीकडं पाऊस छान असा पडो. 4-5 दिवस पाऊस पडल्यानंतर आज छान असं कडकडीत ऊन पडलेलं आहे. आणि ऊन पण असं गरजेचं वाटतं. पण आज खूप दिवसातनं ऊन पाहायला मिळालं, त्याच्यामुळे त्याचंसुद्धा खूप कौतुक वाटायला लागलं. तर बघू शकता इकडे ऊन किती छान पडलेलं आहे आणि ह्या पावसाने मस्त अशी हिरवळसुद्धा सगळीकडे पसरलेली आहे. तर हे 4-5 दिवस इतका पाऊस पडला की सगळीकडं गवत आहे ते हिरवंगार असं उगवलेलं आहे. आणि वातावरणामध्ये फरक किती जाणवतोय बघा. दारामधली झाडंसुद्धा हिरवीगार अशी मस्त फुटलेली आहेत. तुळससुद्धा बघा किती छान फुटलेली आहे. तुळशीची पानंसुद्धा हिरवीगार आणि तुळशी आणखीन जास्त बहरलेली आहे. तर पावसाळा आला की खूप छान वाटतं. मला सगळ्यात माझा आवडीचा ऋतू हा पावसाळा आहे. जरी चिकचिक वाटलं तरी पण पावसाळ्यासारखं सुंदर ऋतू कुठलाही नाही. हिरवीगार सगळीकडं छान अशी मस्त हिरवळ आणि वातावरण पण खूप चांगलं असतं पावसाळ्यामध्ये. तर तुमच्याकडे खूप सारा पाऊस पडला आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडं तर भरपूर असा पाऊस पडलेला आहे. आणि तुम्हाला कुठला ऋतू आवडतो हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंट करत जा सगळ्यांनी. सर्वांच्या कमेंटच्या मी रिप्लाय देण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. सर्वांनी कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे पाऊस पडलेला आहे का आणि तुम्हाला कुठला ऋतू आवडतो, पावसाळा आवडतो का, हिवाळा का उन्हाळा. मला उन्हाळा तर अजिबात आवडत नाही. सगळ्यात जास्त गरमी उन्हाळ्यामध्ये असते आणि गरमी मला अजिबात आवडत नाही कारण मला जास्त गरम होतं. चला तर आत्ता करत आहे मी उंबऱ्याला हळदीचं लेपन. हळदीचं लेपन करूनसुद्धा खूप दिवस झाले, जसं की 10-15 दिवस झाले असतील उंबऱ्याला लेपन केलं नव्हतं. तर आज छान असं वारं खूप सुटलेलं आहे पण दिवा वगैरे लावून आणलेला आहे. पण म्हटलं चला उंबऱ्याला लेपन साध्या सिंपल पद्धतीनं का होईना आपण उंबऱ्याला लेपन करावं. 8-15 दिवसाला केलेलं खूप चांगलं असतं. आणि
उंबऱ्याला लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा चांगलं आणि पॉझिटिव्ह वाटतं, नेहमीच सकारात्मक वाटतं. त्यासाठी उंबऱ्याला लेपन हे करावं आणि आपल्या मनाला एक कुठंतरी शांतता मिळते. उंबऱ्याला लेपन ज्या दिवशी केलं त्या दिवशी घरामध्ये खूप चांगलंही वाटतं, घरामध्ये प्रसन्न वाटतं आणि आपल्याला एक आतूनच कुठली तरी एक पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती मिळते. तर असो, तर बघा, म्हणजे खूप साऱ्या जणांना एक प्रॉब्लेम आहे की घरामध्ये भरपूर पैसा येतो पण पैसा काही टिकत नाही. त्याच्यासाठी मी आज तुम्हाला छान असा एक सुंदरसा उपाय सांगणार आहे. तर तो प्रत्येकाने करावा, जेणेकरून आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तो टिकून राहील. आणि तर काय उपाय आहे, मी असे बाकीचे उपाय जे आहेत ते असे कुठलेही कसेही उपाय सांगत नाही. जे मी स्वतः करते आणि त्याच्यातनं मला अनुभव आला तर मी तो उपाय तुमच्याशी शेअर करत असते. तर बघा, खूप जणांचा असा आहे की पैसा तर घरामध्ये खूप येतो पण पैसा राहत नाही. पैशाला काही ना काही कारणं येतात आणि पैसा खर्चून जातो. महिन्याचा पगार व्हायच्या अगोदरच आपला घरातला पैसा जो आहे तो संपतो. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर आपला पगार झाल्यानंतर, म्हणजे जे आपला व्यवसाय असो किंवा पगार बाहेर हे असो, तर जॉबला असाल तर आपलं पेमेंट झाल्यानंतर किंवा व्यवसायामध्ये आपल्याला 4 पैसे आल्यानंतर काय करायचं, तर त्याच्यातली एक छोटीशी रक्कम घ्यायची. जसं की 11 रुपये घ्या, 51 रुपये घ्या, 101 रुपये घ्या, अशी एक रक्कम घ्यायची आणि ती देवघरामध्ये ठेवायची. देवघरामध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपले देव असतील त्या ठिकाणी ठेवायची. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, थोड्याशा अक्षदा, हळदी, कुंकू आणि धने टाकायचे आणि ती रक्कम जी आहे ती पुजायची आणि तिथं आपण प्रार्थना करायची आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची की आई, तुझ्या कृपेने माझ्या व्यवसायात भरपूर मला यश दे आणि माझा व्यवसाय असा भरभराटीला येऊ दे. किंवा आपल्या घरामध्ये, आता घरामध्ये पैशाचं हे असेल तर आपल्या देवघरामध्ये ठेवून आपण ही गोष्ट बोलायची की आई, तुझ्या कृपेने माझ्या घरामध्ये भरपूर पैसा येऊ दे आणि हा पैसा व्यवस्थित असा टिकू दे, मला माझ्या कष्टाला भरपूर असं यश दे, असं बोलायचं आणि त्या पैशाची पूजा करायची. म्हणजे अक्षदा, हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून पूजा करायची आणि ते पैसे कायमस्वरूपी देवघरामध्ये ठेवायचे, जेणेकरून आपल्याला आपली आई जगदंबा आपल्याला भरपूर असं यश देईन आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी पैसा जो आहे तो टिकून राहील आणि आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा खूप सारी भरभराटी राहील. तर हा उपाय मी स्वतः केला, त्यानंतर मला अनुभव आला आणि मग मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर खरंच कोणाकोणाला असे प्रॉब्लेम असतील तर त्यांनी हा उपाय केला तर खरंच सगळ्यात खूप भारी, आणि करून पहा आणि 1-2 महिने, महिना, 2 महिने, 3 महिने अनुभव घ्या आणि नंतर मला सांगा की खरं आहे ताई हा उपाय. कसं आहे, बाहेरनं हे आणून उपाय कर, ते आणून उपाय कर, धनलक्ष्मी कुंचन, बरंच काही निघले. त्याच्यामध्ये सगळ्यात पैसे इकडं तिकडं वेस्ट करत बसण्यापेक्षा हा सगळ्यात साधा आणि सिंपल सोपा उपाय, आणि ह्याच्यातनं तुम्हाला ह्या उपायातनं फरकसुद्धा पडेल हे मी नक्की तुम्हाला सांगते. कारण हे स्वतः मी अनुभवलेलं आहे, मी स्वतः केलेलं आहे आणि त्यानंतर मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर नक्की करून बघा. आपल्या पगारातली थोडीशी रक्कम घ्या आणि ती रक्कम पूजा आणि आपल्या इष्टदेवतेला, आपल्या कुलदेवतांना प्रार्थना करा की तुमच्या कृपेने माझ्या घरामध्ये हा व्यवसाय किंवा माझ्या घरामध्ये पैसे कायमस्वरूपी टिकावे, लक्ष्मी कायम नांदावी, हीच प्रार्थना करायची आणि पाया पडायचं, अगरबत्ती ओवाळायची आणि ते पैसे त्याच्यामध्येच कायमस्वरूपी ठेवायचे. आणि आणखीन एक गोष्ट करायची की आपल्याला 4 पैसे येणं, म्हणजे आपला व्यवसाय असेल तर त्याच्यातनं आपल्याला थोडीशी रक्कम, म्हणजे दर महिन्याची पगार जर असेल तर त्यातनं थोडेसे पैसे आपण जे आहेत ते देवघरामध्ये गल्ला करायचा आणि दर आपल्याला पगार आपली जेव्हा होते त्यावेळेस त्या पगारातले 100 रुपये जे आहेत ते आपल्या ह्याच्यानुसार, ऐपतीनुसार तुम्ही 10 रुपये टाका, तुम्ही 100 टाका, 50 टाका, 500, 1000 टाका, पण अशी रक्कम जी आहे ती आपण बाजूला काढायची सुरुवात करायची. जेणेकरून काय होतं, आपले पैसेही शिल्लक राहतात आणि विनाकारण कुठल्याही पैशाला आपल्याला काम लागत नाही, तर ते पैसे आपले सेव्ह राहतात. तर अशा ह्या काही गोष्टी आहेत त्या महिलांसाठी आहेत, त्यांनी नक्की करून पाहाव्या आणि बघा तुम्हाला भरपूर ह्याच्यात यश येईल आणि घरामध्ये पैसा टिकून राहील. चला, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर थोडा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा,
चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर श्री स्वामी समर्थ.